नमस्कार. मराठवाडा नेता बातमीपत्रात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धाराशिव जिल्ह्यातील पोलिसांनी नळदुर्ग येथे छापा मारून 10,38,20,000 रुपये किमतीचे हसीन ऑइल जप्त केले. तसेच सावरसूर विकास पथावर शरण पाटील यांच्या हस्ते 2 किलोमीटर लांबीच्या शेतरस्त्याचे भूमिपूजन, गहिनीनाथ महाराज आवशेकर यांना यज्ञ वल्क वेद पाठशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त सन्मानपत्र देण्यात येणार. भारताच्या इतिहासात सगळ्यात जास्त म्हणजे 8,931 दिवस पंतप्रधान पदावर राहिलेले नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान. राज्यातील हॉटेल उपाहारगृहांना 20% गॅस पुरवठा होणार अशी माहिती महाराष्ट्राचे मंत्री नामदार छगन भुजबळ यांनी दिली. किनवट कार्यालयात जप्त केलेला वाळूचा साठा ऑटो चोरट्यांनी केला लंपास. दैनिक मराठवाडा नेताचे संपादक रामेश्वर बद्दर यांनी महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सूरज बाबासाहेब पाटील यांना गुढीपाडवा 2026चा विशेषांक दिला. तसेच आज केजच्या भाग्यविधात्या स्वर्गीय विमलताई मुंदडा यांचा स्मृती दिन विविध उपक्रमाने साजरा झाला. दैनिक मराठवाडा नेताचे संपादक यांनी तीर्थक्षेत्र त्रिधारा येथे देवाच्या चरणी मराठवाडा नेता अंक अर्पण करून दर्शन घेतले व प्रसाद घेतला. संताजीराव चालुक्य यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आणि अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार अभय मिरजकर यांचे वडील भास्करराव माधवराव मिरजकर वय वर्ष 88 यांचे रविवारी 22 रोजी सायंकाळी 5 वाजता वृद्धापकाळाने सोलापूर येथे निधन झाले. 23 मार्च रोजी सकाळी 9 वाजता त्यांच्यावर सोलापूर येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे. हिंगोली येथे परमपूज्य परमश्रद्धेय भाई श्री उर्फ रमेशभाई ओझा यांच्या कथेचा 4था दिवस. त्यानिमित्त त्यांनी दान से धन की शुद्धि होती है हा विचार त्यांनी मांडला. दिवसेंदिवस या कथेला हिंगोलीच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत आहेत. त्याचबरोबर चाटा येथे परमपूज्य विद्यानंद सागर महाराज यांच्या शिवपुराण कथेचंही 3रा दिवस असून भाविक भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. दैनिक मराठवाडा नेत्याच्या बातमीचा प्रभाव म्हणजे DIG शहाजी उमाप यांनी फारसी कार्यवाही करून वाळूचे टिप्पर तसेच JCB वगैरे जप्त केले. एकंदरीत धाराशिव येथे कालीचरण यांनी महिला दिनाच्या निमित्तानं जातीयवाद, भाषावाद, प्रांतवाद नष्ट करून हिंदू वोट बँक निर्माण करा असं कालीपुत्र कालीचरण यांनी आव्हान केले. एका बाजूला कॅप्टन अशोक खरात यांच्या वेगवेगळ्या लफड्या आणि कुटाण्याची चर्चा असताना नांदेड शहरातही एका महाराजाने महिलेशी लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. पोलिसांनी त्या महाराजाला अटक केलेली आहे.
उन्हाचं तापमान वाढत चाललेलं आहे आणि एका बाजूला अवकाळी पाऊस, त्यामुळं आंब्याचं नुकसान, द्राक्षाचं नुकसान, शेतीचं नुकसान होत आहे। येणाऱ्या काळात हवामान तज्ञ असं मत मांडत आहेत की येणारं वर्ष हे दुष्काळी वर्ष असणार आहे। त्यामुळं लोकांनी पाणी पुनर्भरण, तसंच पाणी अडवा पाणी जिरवा, जेवढं पाणी येईल तेवढं जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरवलं कसं जाईल। शासकीय इमारती असतील, खाजगी इमारती असतील, सगळीकडे पुनर्भरण करणं गरजेचं आहे। दैनिक मराठवाडा नेता हा अधिकात अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी नरेश दंडवते, उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी प्रशांत कावरे आणि धाराशिवचे विलास जोशी हे आपापल्या परिसरात दैनिक मराठवाडा नेता गुढीपाडवा 2026 विशेषांक वाटप करत आहेत। एकंदरीत मराठवाडा नेत्याच्या 2026 गुढीपाडवा अंकाचं असलेले विषय, त्यातील लेख व लेखक यांचं सर्वच जण कौतुक करत आहे। आमचा प्रयत्न मराठवाडा नेता बातमीपत्र ठीक 8 वाजता देण्याचा आहे। का नवीन असल्यामुळं थोड्या अडचणी येत आहेत, तरी परंतु आम्ही येणाऱ्या 1 तारखेपासून नियमितपणे 8:10 मराठवाडा नेताचं बातमीपत्र देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तसेच रांजणी देवाची येथे पाडव्यापासून त्या ठिकाणी अभिषेक सुरू झालेले आहेत, त्याची सांगता हे रामनवमी दिवशी होणार आहे। मराठवाडा नेता बातम्यात आपलं मनपूर्वक आभार, धन्यवाद। मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, धन्यवाद।